1857चा उठाव असो वा 1942चा लढा, स्वातंत्र्य संग्रामामध्ये नंदुरबार जिल्हा नेहमीच आघाडीवर राहिला। 1857च्या लढ्यात क्रांतिकारक सुभात्या नाईक, रामजी नाईक, देवजी नाईक अशा अनेक आदिवासी आणि अन्य क्रांतिकारकांनी इंग्रजांशी प्राणपणाने लढा दिला। आणि याच स्वातंत्र्य सेनानी दाम्पत्याचा पुत्र असलेला 15 वर्षाचा श्रीश कुमार हा बालक्रांतिकारक देशासाठी शहीद झाला। आणि त्याच इतिहासाचा घेतलेला हा आढावा बघूयात। महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि शहीदांची भूमी आहे। महाराष्ट्राचा नंदुरबार जो जिल्हा आहे, नंदुरबार शहर आहे, याची सुद्धा एक ओळख आहे ती शहीदांची भूमी म्हणून। नंदुरबारचं नाव आज भारतामध्ये घेतलं जातं ते शहीद शिरीष कुमार या बाल शहीदामुळे। आज शहीद शिरीष कुमार हे मेहता समाजात जन्मलेले अत्यंत तरुण 1942 9 सप्टेंबर 1942ला त्यांच्या नेतृत्वाखाली तरुणांचा मोर्चा निघाला होता ब्रिटिशांच्या विरोधात। त्या काळात ते वंदे मातरमची घोषणा देत माणिक चौकात आले। ब्रिटिशांना हे आवडलं नाही। त्यांना ते तरुण मुलं, युवक, बालक हातात भारताचा झेंडा घेऊन ते ब्रिटिशांच्या विरोधात बोलत होते, चले जाओच्या घोषणा करत होते। तर ब्रिटिशांनी सांगितलं, ब्रिटिशांनी त्यांच्यासमोर बंदूक रोखली आणि समोर मुली होत्या। तेव्हा शिरीष कुमार या 14 ते 15 वर्षाच्या बालकाने ब्रिटिशांना आव्हान दिले की तुमची हिंमत असेल तर माझ्या छातीवर गोळी चालवा। आणि ब्रिटिशांना त्याचा राग आला आणि त्या कोवळ्या निर्भया छातीवर गोळ्या झाडल्या गेल्या आणि शहीद शिरीष कुमार त्या ठिकाणी शहीद झाले। एवढंच झालं नाही तर त्यांचे जे इतर जे 4 बालकं होते त्यांच्या त्या ठिकाणी बळी गेला, ते देखील शहीद झाले। त्यामुळे 5 बालकांनी या ठिकाणी या मातृभूमीसाठी आपलं रक्त सांडले, म्हणून नंदुरबारचं नाव हे भारतात जगपातळीवर गेलं त्या काळामध्ये। एक दुसरी गोष्ट जी आहे, जी सांगितली जाते, जी नवीनच त्याचं उदाहरण झालेलं आहे। नंदुरबारपासून 35 ते 40 किलोमीटर अंतरावर रावलापणी हे एक स्थळ आहे। या रावलापणी गावामध्ये रामदास महाराज यांच्या नेतृत्वाखाली एक जत्था आपचे जे कार्यकर्ते होते, आदिवासी समाज होता, त्यात महिला होते, आदिवासी पुरुष होते, ते मुरवड या गावी जात होते आणि रावलापाणी या गावात थांबले। त्या ठिकाणी ब्रिटिशांना ही गोष्ट कळाली। त्या काळामध्ये गुलाम महाराजांची आप चळवळ ही फार मोठी झाली होती। दारूबंदी त्यांनी आणली होती, दारू पित नव्हते, आदिवासी समाज हा सुधारत होता, जनजागृती होत होती। यामुळे जमीनदार, दारू विक्रेते यांना ही गोष्ट खटकत होती। ते दुसरीकडे ब्रिटिशांना राग येत होता की ह्या सगळ्या एकत्रित जर झाले तर या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये आपल्याला ब्रिटिशांना त्रास होईल, सत्तेला धोका पोहोचेल। म्हणून कॅप्टन ड्युमेन नावाचा कॅप्टनने, ब्रिटिश कॅप्टनने त्या ठिकाणी जाऊन या आदिवासींवर गोळ्या झाडल्या। त्यात 15 आदिवासी शहीद झाले असं ब्रिटिशांनी कबूल केलं। याच्यासुद्धा रावलापणी आजही जर गेलं तर गोळीबाराचे निशाण त्या ठिकाणी तुम्हाला दिसतात। म्हणजे रावलापणी हे जे हत्याकांड झालेले हे देश पातळीवर गाजलेले जालियनवाला हत्याकांड आहे, त्याची ही पुनरावृत्ती महाराष्ट्रात झालेली आहे। अशी ही शहीदांची भूमी, काही इतिहास पुस्तकात लिहिला गेला, काही इतिहास आता लिहिला जातोय। त्यामुळे नंदुरबारची ही भूमी ही लोकांना प्रेरणादायी ठरते आहे।